तोंडात भवानी, पोटात बेईमानी, बाप एक नंबरी तो बेटा 10 नंबरी या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटासह ठाकरे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला। महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ एक जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। वाघाचे कातडे घालून वाघ होता येत नाही, जनतेला असली व नकली वाघ बरोबर कळतो। 2019 मध्ये त्यांनी युतीशी बेईमानी केली। बाळासाहेबांच्या तत्वाशी आणि युतीला बहुमत देणाऱ्या जनतेशी मतदारांची बेईमानी केली। खरे गद्दार ते असून आम्ही बाळासाहेब यांच्या विचारांचे वारसदार आहोत। पंतप्रधान मोदीजी 10 वर्ष म्हणजे भारताचा सुवर्णकाळ आहे। या 10 वर्षाची काँग्रेसच्या 60 वर्षाच्या राजवटीशी तुलना केली तर ती हिमालय विरुद्ध छोटी टेकडी अशी ठरेल, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला। दरम्यान यंदाची निवडणूक देशासाठी निर्णायक असल्याचं सांगून देशाचा विकास पुढील दिशा ठरवणारी निवडणूक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध इंडियाचे 26 पक्ष अशी लढत आहे। विरोधकांकडे काहीच मुद्दे नसल्याने ते काहीही बरगळत आहेत। मोदींनी 400 पार केले तर म्हणजे संविधान बदलणार, मात्र तसं काही नसून चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान बदलणार नाही ही मोदींची गॅरंटी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। कदापि नाही। आणि तोंडात भवानी आणि प्रत्यक्षात बेईमानी करणाऱ्यांना आई भवानी जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, हे आपण ठरवलेलं आहे। वाघाचं कातड पांघरून कोणी वाघ होत नाही, जनतेला असली आणि नकली वाघ कळतो। आणि म्हणून बाळासाहेब आम्हा तमाम शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख होते। आम्ही सगळे कट्टर शिवसैनिक देवेंद्रजी, आम्ही त्यांचे वारसदार आहोत, त्यांचे विचारांचे वारसदार आहोत। तुम्हाला संपत्तीचे वारसदार बनण्याचा एवढाच मोह होता, म्हणून तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मोठमाती दिली, त्यांचे विचार सोडले। ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं त्या काँग्रेसला सोबत घेऊन तुम्ही सरकार बनवलं, तिथंच तुम्ही या जनतेचा विश्वासघात केला। आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, आम्ही ती चूक आणि तुमच्या मनातलं सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार 2022 ला केलं, म्हणून तुम्ही आज एवढ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात ना। जर आम्ही चूक केली असते तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला असतात का? प्रतापरावांच्या पाठीशी उभे राहिला असता का? 50 आमदार 13 खासदारांच्या मागे उभे राहिला असता का? आणि म्हणून जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय। आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी एकदा आरसा बघायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मारलेल्या कोलांट्या आणि खोटारडेपणामुळे त्या आरशाला देखील लाज वाटेल अशा प्रकारचं काम तुमच्या हातून झालंय। खरं म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती अशा प्रकारचं काम तुम्ही केलंय, हे दुर्दैव आहे। आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, सध्या उबाटामध्ये बाप एक नंबरी आणि बेटा 10 नंबरी। आणि मी सांगतो, अरे काल त्याने मला म्हटलं एकनाथ शिंदे नीच आहे, मला नीच म्हणून तुम्ही शिवी देता। हा शेतकऱ्याचा पोरगा, हा सर्वसामान्य कष्टकऱ्याचा पोरगा, या सर्वसामान्य लोकांच्या मधून मुख्यमंत्री झालेला तुम्हाला आवडत नाही, परवडत नाही, तुम्हाला हजम होत नाही। खरं म्हणजे हा माझा अपमान नाही, तमाम शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान आहे, माय भगिनींचा गोर गरिबांचा अपमान आहे। आणि ज्या समाजातून मी येतो खरं म्हणजे त्या समाजाचा अपमान आहे, म्हणून मी काही बोललो नाही। याचं उत्तर तुम्हीच येत्या 26 तारखेला निवडणुकीच्या पेटीमधून देणार आहात, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, या ठिकाणी
मला वाटलं होतं जेव्हा मी ऑपरेशन आम्ही केलं देवेंद्रजीने मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन सुरळीतपणे केलेले आहे आणि मला वाटलं या ठिकाणी त्यांची पाठ सरळ होईल. कपडा पट्टा तर निघून गेला, परंतु पाठ काही सरळ झाली नाही. पाठीचा कणा तसाच वाकडात काय झालं रे बाबा. आणि म्हणून या ठिकाणी कुत्र्याच्या शेपटी सारखा त्यांचा जो कणा नळी टाकल्यावर सरळ होतो, नळी काढल्यावर परत वाकडा होतो. आणि म्हणून जनताच त्यांच्या या निवडणुकीमध्ये त्यांना सरळ करेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि प्रतापराव जाधव यांचं अभिनंदन करू का आता. तुमच्या सगळ्यांच्या वतीने प्रतापराव जाधव यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि 26 तारखेला लग्न सराई आहे, उन्हाळा आहे कडक, परंतु पहिलं कर्तव्य त्यांच्या आपल्या महायुतीची निशाणी काय, प्रभू रामचंद्राचं काय, धनुष्यबाणाला मत कुठे जाणार म्हणजे मोदीला मत, प्रतापरावांना मत म्हणजे मोदीला मत, महायुतीला मत म्हणजे मोदींना मत. आणि म्हणून 26 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून प्रतापरावांना विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे काय सांगतात, मोदीजींना 400 पार दिलं तर ते संविधान बदलतील. अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा माझ्यासारखा पोऱ्या देशाचा प्रधानमंत्री झाला. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही. पण हे लोक रोज नवीन या ठिकाणी अफवा सोडतील, रोज खोटं बोलतील. खोटं बोलण्याशिवाय यांना काहीच येत नाही. मला तर आश्चर्य वाटलं या ठिकाणी येऊन उद्धवजी ज्यावेळेस सभेमध्ये बोलत होते, खामगावच्या सभेमध्ये उद्धवजींनी विकासाचं बुलढाणा जिल्ह्यातलं एकही काम सांगितलं नाही. ते नागपूरच्या मेट्रो बद्दल बोलले. अरे नागपूरची मेट्रो आम्हीच केली आहे, त्यांचा काही संबंध नाही. पण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याबद्दल एक अक्षर ते बोलले नाहीत. याचं कारण त्यांना विकास माहितीच नाही. विकासाशी त्यांचा दुरान्वयाने संबंध नाही. जनसामान्यांची त्यांची नाळ जुडलेली नाही. खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणी पुढे नेत असेल तर त्या वाघाचं नाव आहे एकनाथ शिंदे, जे या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचारांचे वारसदार आहे. आणि हा वारसदार हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. आणि म्हणूनच येत्या 26 तारखेला प्रतापरावांचं चिन्ह धनुष्यबाण दाबून या ठिकाणी त्यांना दिल्लीला पाठवा एवढीच विनंती करतो. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा.